की दादा 1500 रुपये तुम्ही देता, 2100 रुपये द्या ना, मला दिलेली योजना ही चालू ठेवायची आहे. लाडक्या बहिणीमध्ये ज्या महिला बसतात त्या योजनेमध्ये मला वाटतं 10 लाख रुपये होतात. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, लाडक्या बहिणीबद्दलची नवीन माहिती समोर येत आहे. ती माहिती अशी की विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतील महिलांना 2100 रुपये देण्याची मागणी जोर धरत आहेत. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. 2100 रुपये देणार हे मी म्हणालो नव्हतो. जसं तुम्हाला संसार करताना महिन्याचा हिशोब करावा लागतो तसं मला पण राज्याच्या 13 कोटी जनतेचा 365 दिवसाचा हिशोब द्यावा लागतो. ज्यावेळेस सरकारची परिस्थिती अधिक योग्य होईल तेव्हा लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. राज्याच्या तिजोरीत खणखणाट नसून आर्थिक स्थिती आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. देशात पहिल्या क्रमांकाचा राज्य राहील या अनुषंगाने अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. 5 वर्षात राज्य कसे चालले पाहिजे याचे नियोजन आहे. लाडकी बहीण योजना बंद करेल असे विरोधकांना वाटले होते. तसेच या कार्यक्रमापूर्वी काही महिला भेट घेऊन दादा 1500 रुपये तुम्ही देता पण 21 रुपये द्या ना अशी मागणी केली असं अजित पवार यांनी सांगितलं. मी नाही म्हणत नाही, पण ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळी बहिणींना 2100 रुपये देणार आहे. मला दिलेली योजना चालू ठेवायची आहे. त्यामुळे आम्ही यामध्ये एक पर्याय काढत आहोत. काही बँकांना आम्ही तयार केले. यात बहिणींना 50,000 रुपये कर्ज काढून योजनेतील महिलांना एकत्र घेऊन व्यवसाय करायचा आहे. याच बचत गटाप्रमाणे लाडकी बहीण योजनेतील 20 महिला एकत्रित आल्या तर साधारण 10 लाख रुपये होतात. 10 लाखाचे भांडवल घेऊन व्यवसाय करू शकता. तसेच 20 महिलांचे महिन्याचे 1,500 रुपये येतील. त्याचा हप्ता देता येईल असा एक दृष्टिकोन आणला असून याची माहिती सरकारला देण्यात आली आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली. तर ही होती मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दलची नवीन माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.